नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीची सगळी धामधूम सुरू होती आणि मी मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाखतीसाठी आंतरवली सराटी या गावामध्ये गेलो होतो. या गावामध्ये जेव्हा मी गेलो होतो तेव्हाच त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची प्रचंड अशी गर्दी दिसलेली होती. बरे इच्छुक उमेदवार केवळ जालना बीड या जिल्ह्यातले नव्हते, तर संपूर्ण महाराष्ट्रातले उमेदवार त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते मोठ्या आशेनं जरांगे पाटील आपला काय निर्णय जाहीर करणार याच्या प्रतीक्षेमध्ये होते. सलग 3 दिवस या जरांगे पाटलांच्या मुलाखती सगळ्या सुरू होत्या आणि मी ज्या दिवशी त्या गावामध्ये होतो तेव्हा मुस्लिम आणि दलित असे जे इच्छुक उमेदवार आहेत राखीव मतदारसंघातले ते देखील त्या ठिकाणी आलेले होते. पण एकूणच त्या ठिकाणचा गोंधळ, गर्दी, जरांगे पाटलांचं भाषण आणि यानंतर सगळी माझी मुलाखत सुरू झाली. आणि या मुलाखतीमध्ये मी जरांगे पाटलांना प्रश्न असा विचारला होता की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील ती मुलाखत पाहू शकता की पाटील, या विधानसभा निवडणुकीनंतर तुमचा अण्णा हजारे होणार, म्हणजे लोकसभा निवडणुकीमधला तुमचा वापर झालेला आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील हा जो फॅक्टर आहे हा पूर्णपणे नील होणार. तेव्हा जरांगे पाटील असं म्हणाले होते, हा जो गैरसमज आहे भाजपचा, फडणवीसांचा, तो मला दूर करायचा आहे आणि मी तो दूर करून राहणारच. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. ही निवडणूक जशी महाविकास आघाडीसाठी धक्कादायक होती तशीच ती जरांगे पाटील यांच्यासाठी देखील धक्कादायक होती. एकूणच जरांगे पाटील हा जो फॅक्टर आहे जो लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय म्हणजे काय मोठ्या स्विंगवरती होता, एकदम त्याचं पीकवरती होता, तो आता पूर्णपणे खाली तळाला गेलेला आहे असंच आता बोलू जाऊ लागलेलं आहे. खरोखरीच जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं काही राजकीय प्रभाव पडू शकेल. खुद्द जरांगे पाटील राजकारणामध्ये काही भूमिका वठवू शकतील, म्हणजे राजकीय दबावतंत्र अशा अर्थानं. आणि तिसरं, जरांगे पाटील यांची दखल यापुढे राजकीय नेते घेतील का? तर या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय वाटतं? तर माझ्या दृष्टीनं या तीनही प्रश्नांची उत्तरं ही नकारार्थी आहेत. जरांगे पाटील हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर आता तरी डबाबंद अवस्थेत जाऊ शकतो अशी परिस्थिती आलेली आहे, जे मला विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच वाटत होतं. कारण एवढ्या 288 मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांना निवडणुकीचं सगळं व्यवस्थापन करणं, उमेदवार देणं, समजा ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला आहे, आपला एखादा समर्थक जरी उमेदवार दिला तर त्या उमेदवाराच्या विरोधात किंवा इच्छुकाच्या विरोधात इतर अनेक जण उभे राहणार आणि त्याच्यावरनं जरांगे पाटील यांच्यावरती भलते सलते आरोप करणार, हा देखील धोका होता. त्यामुळे जरांगे पाटील यांनी या निवडणुकीतनं पूर्णपणे अंग काढून घेतलं. ते होणं स्वाभाविक होतं, पण या जरांगे पाटील फॅक्टरचा परिणाम भाजपनं असा करून घेतला की सगळे ओबीसी, मोठ्या संख्येनं असलेले जात समूह, याच्याशिवाय मायक्रो ओबीसी यांचं देखील भाजपनं प्लॅनिंग केलं आणि जे शस्त्र म्हणजे जरांगे पाटील शस्त्र हे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती चाललेलं होतं, त्या शस्त्राचा वापर करून त्यांनी हेच जरांगे पाटील फॅक्टर हा पूर्णपणे आता डब्यामध्ये बंद केलेला आहे. त्याची जर काही कारणं पाहिली तर मी आज लक्ष्मण हाके यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये मला थोडंफार तथ्य काही मुद्द्यांमध्ये वाटलं. त्यातला जो मुद्दा होता की खरोखरीच ज्या राजेश टोपे यांचा मतदारसंघ हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं केंद्र बनून राहिलेला होता, त्या राजेश टोपेंना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्या ठिकाणी देखील मराठा म्हणून जे काही वोटिंग होतं ते पूर्णपणे जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीनं किंवा जरांगे पाटील यांचे जे सहानुभूतीदार आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की बीड जिल्ह्यामध्ये काय होणार. तर बीड जिल्ह्यामध्ये देखील जरांगे पाटील म्हणजे आता हे जरांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळं मोठ्या मताधिक्याने निवडून आले का प्रकाश सोळंके मोठ्या मताधिक्याने निवडून आले, हा वादाचा विषय होऊ शकतो. पण धनंजय मुंडे हे ज्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले पाहता परळीमध्ये देखील मराठा फॅक्टर अजिबात चालला नाही. त्याला इतरही काही कारणे असू शकतील, म्हणजे तो राष्ट्रवादीचा उमेदवार योग्य होता का, शरद पवारांचा, त्यांचं निवडणूक व्यवस्थापन योग्य होतं का, अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकेल. पण ज्या पद्धतीचं ध्रुवीकरण जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत केलेलं होतं तसं अजिबात घडून आलेलं नाही, हे मात्र निश्चित. ज्या जरांगे पाटलांना भेटायला रात्री मंत्री, माजी मुख्यमंत्री येत होते, त्यांना आता भेटायला देखील कोणी येईल की नाही याची आता मला शंका वाटू लागलेली आहे. दुसऱ्या 2-3 गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये की खरोखरीच आपल्यावरती शरद पवार यांचा वरदहस्त आहे, आपल्यावरती रोहित पवार हे यांची यंत्रणा पाठीशी आहे, आपल्या पाठीशी
राष्ट्रवादीचे नेते आहेत हा समज दूर करण्यामध्ये जरांगे पाटलांना यश आलं नाही. मला वाटतं हे त्याचं सगळ्यात मोठं कारण असावं. दुसरी गोष्ट अशी होती की नंतरच्या अखेरच्या टप्प्यामध्ये फडणवीस यांच्यावरती ज्या पद्धतीने घसरले त्यामुळं देखील त्यांची मोठी अडचण झाली आणि साहजिकच त्यांच्या विरोधात भाजपनं थेट जाहीरपणे आता काही बोलायचं नाही, पण आपण आता मतदान केंद्रावरतीच बोलू अशा पद्धतीची रणनीती आखलेली असावी. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये घडली की भाजपनं मराठवाड्यामध्ये बहुतांश तगडे मराठा उमेदवार दिले आणि त्यामुळं कोणता मराठा निवडायचा आणि कोणता पाडायचा हे काही जरांगे पाटलांवरती अवलंबून राहिलं नाही, तर जो मराठा उमेदवार आपल्याला योग्य वाटतो आहे त्यालाच मराठा लोकांनी योग्य पद्धतीनं मतदान केलेलं दिसतं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची देखील कोंडी झाली की शरद पवारांच्या मराठा उमेदवाराला पाठिंबा द्यायचा किंवा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा. त्यामुळे त्यांनी तिथं अलिप्त अशी भूमिका घेतली, पण त्या अलिप्त या भूमिकेमुळे देखील त्यांचा जो मेसेज आहे किंवा त्यांचं जे सांगणं होतं त्याचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये म्हणजे मतदानाला काही दिवस शिल्लक असताना देखील जरांगे पाटील यांनी येवल्याला प्रयाण केलेलं होतं. म्हणजे छगन भुजबळ यांच्या विरोधात ते काहीतरी रणनीती आखत आहेत असा देखील समज होता, पण त्या ठिकाणी देखील त्यांचा प्रभाव पडू शकला नाही. म्हणजेच एकूणच इतर ज्या काही कारणांमुळं महायुतीचा विजय झालेला आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, मतांचं ध्रुवीकरण असेल किंवा एकूण प्रमाणात झालेला लक्ष्मी दर्शन असेल, या सगळ्यांमध्ये जरांगे पाटलांनी आपली स्पेस, आपली जागा ही राजकारणातली कमी केलेली आहे एवढं मात्र निश्चित. आणि त्यामुळंच जे जरांगे लोकसभा निवडणुकीमध्ये किंगमेकर बनलेले होते ते मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये किंगमेकरच्या फार 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 लांब गेलेले आहेत. आणि यापुढे कोणती निवडणूक नाही आहे, यापुढे कोणत्या नवीन सरकारला जरांगे यांना काही महत्त्व द्यायचं काही कारण उरणार नाही आहे. बरं, जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करणं आता तर शक्यच नाही आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा मराठ्यांना OBCमधून आरक्षण द्या यासाठी पहिल्यासारखा लढा उभारू शकतील का अशी देखील शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. म्हणजे लोकपाल आंदोलन जे 2013मध्ये अण्णा हजारे यांनी जे सुरू केलेलं होतं ते एकदम पीकला गेलेलं होतं. त्या आंदोलनाच्या आधारे नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतांचं पीक मात्र जबरदस्त जमवलं. तीच गोष्ट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांच्या फॅक्टरचा उपयोग करून महाविकास आघाडीनं आपलं मतांचं पीक जोमदार काढलं. पण राजकारणामध्ये एकच मुद्दा हा परत चालत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यामुळं जो जरांगे पाटलांचा मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय प्रभावी वाटत होता तोच विधानसभा निवडणुकीमध्ये शून्यावरती येऊन ठेपलेला आहे. आता पुढच्या काळामध्ये जरांगे पाटील काय करतील अशी अनेकांना उत्सुकता आहे. त्यांनी आता म्हटलेलं आहे की मी माझ्या समाजासाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. पण जरी ते उपोषणाला बसले तरी सरकारला आता त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायची गरज आहे का? कारण सरकारनं याआधीच SCBचं जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावरती ते ठाम आहेत. सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना त्यांनी काढलेली होती त्याच्यावरती कोणतीही कारवाई अगदी ऐन निवडणुकीच्या काळात देखील केलेली नव्हती. जेव्हा जरांगेंची गरज होती तेव्हा देखील त्यांनी ती कार्यवाही केलेली नव्हती. त्यामुळं आता ते करतील याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळं जरांगे पाटील हे आंदोलन करतील, पण त्यांना पाठिंबा मिळेल का? आधीसारखं ते शक्तीप्रदर्शन करू शकतील का? आधीप्रमाणे त्यांच्या पाठीमागे मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात उभा राहील का? याची उत्तरं माझ्या दृष्टीने तरी नकारार्थी आहेत. त्यामुळं पाहूया जरांगे पाटील यांचा फॅक्टर तरी आता हा पूर्णपणे पूर्वपदावरती आलेला आहे. जे आंतरवली सराटी गाव हे महाराष्ट्राचं कधी काळी घडामोडींचं केंद्र बनलेलं होतं ते या पुढच्या काळामध्ये खरोखर तिथनं बातमी येणार की काय, तर याचं उत्तर देखील माझ्या दृष्टीनं निगेटिव्ह आहे. तुम्हाला पिपली लाईव्ह हा पिक्चर आठवत असेल की त्या ठिकाणी अगदी त्या शेतकऱ्याच्या कथित किंवा त्याच्या नियोजित आत्महत्येच्या प्रयत्नामुळे ते गाव अतिशय चर्चेत आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात OB व्हॅन त्या गावात पोहोचलेल्या होत्या आणि जेव्हा त्या शेतकऱ्यावरती खरोखर तसा प्रसंग येतो किंवा त्याचं वार्तांकन ते त्या पिपली लाईव्हमध्ये जे दाखवलेलं आहे तसाच प्रकार हा आंतरवली सराटीमध्ये घडलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर न्यूज व्हॅल्यू संपली तर त्या ठिकाणी कॅमेरे देखील ऑफ होतात आणि मला वाटतं आंतरवली सराटीमध्ये देखील तसंच घडू शकतं. पुढच्या काळामध्ये न्यूज चॅनलचे कॅमेरे देखील आंतरवली सराटीमध्ये दिसणार नाहीत. हेच वास्तव भविष्यातलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.